शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. विक्रम महाराज खुळे. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागिले अध्याय कथिले शिवरायांनी सोंग घेतले. आजारपण वाढू लागले. चिंतित झाले समस्त औरंगजेब ऐसे योजित. पूर्ण झाली या इमारत तेथे शिवाजीचा अंत. करुणीची गुप्त रूपे या वार्तेची कुण कुण रामसिंहासी लागली जाण. तेने तो झाला भयाधीन सांगत येऊन रायासी. तुमचा करावया शेवट योजिले आहे अगदीच स्पष्ट. बादशाह केवळ दुष्ट करील नष्ट तुम्हासी. परंतु न कळे सचार केधवा करीतील हा प्रकार. अथांग अगम्य अमलगिरा दयांचा विचार आगळा. एक मात्र इतुके सत्य विठ्ठल दासाच्या प्रसादात. करणे असे तुमचा घात. वास्तुकर्म पूर्ण झालिया तो निश्चित झाली या दिन. तुम्हासी पूर्वदिनी कळविन ऐसे रामसिंह सांगून. निरोप घेतला नृपाचा. नृपतींची व्याधीग्रस्त काया. गुण येईना काही केलिया. वैद्य हकीम येऊन या जाती परतोनी तैसेची. मग साधू फकीरांचा दुर्वा आपणा लागी सुखे मिळावा. म्हणून प्रयोग नित्य नवा शिवरायांनी आरंभिला. स्वादिष्ट ऐसा उपहार येतो निघाडावा बाहेर. हा प्रसादाची कोठार दिव्यांनाचे करावे. आगऱ्याचा उत्तम मेवा मंदिरी अनुनिया ठेवा. ऐसी आज्ञा देऊनी सर्वा कार्य प्रारंभ केला पै. सेवकांनी मिवा भरलेले 2 संदूक तेथे आणले. कुलाद खानाने आवडी अडविले. कायने तसा म्हणून रायांचे सेवक चतुर. कुलाद खानासी देती उत्तर. रायांच्या प्रकृतीसी उतार पडावे म्हणून योजिले हे. संदुकात आहे मिठाई खानासी दाविती लवलाही. मग संशय खानालाही नाही काही राहिला. आमुच्या रायांच्या शुभहस्ते मिठाई धाडावी समजतात. म्हणून मंदिरात होते ही मिठाई नेतसो. ऐसे बोलता सेवक वर्ग खानाने मुक्त केला मार्ग. मग ते संदूक लागोलग रायापासी आणले. दिव्यान भरलेले संदूक ऐसे आणले अनेक
शिवहस्ते तयासी देख पुन्हा बाहेर धाडिले आग्र्यातील साधू फकीरासी भनंग तैसे भिक्षुकासी पेठाऱ्यातून स्वादिष्ट ऐसी मेजवानी धाडिली संदुकी आत जाता येता कसुनी परीक्षिती सर्वथा परंतु तयासी मिठाई परता माल तयात ना दिसे पहारे करी फुलाद खाण त्यासीही मेवा दिधला धाडून तो सुखे दिव्यान्न बक्षून स्तुती करी रायांची स्वादिष्ट ग्रास धाडीला अफाट आग्रा निवासी संतुष्ट पादशहा पर्यंत स्पष्ट वार्ता गेली तयाची शिवा कापिरासी मेवा वाटितू याचा कायसा घ्यावा किंतु म्हणून बादशहा निवांतू नाही घेतो हरकत शाहीचे खानाचे बोलणे स्मरून दिल्लीस हसे म्हणे शिवाजी सैतान आहे म्हणे गुप्त होतो प्रगटतो 2 मास समय निमाला कामग बंदिस्त आहे पडला कान गुप्त होऊन गेला राजदुर्गी आपुल्या असो एक दिन सरत शिवराजे चिंताग्रस्त 13 जण जवळ असत तयासी धाडीत असते असते निराजिरावजी त्रेमक पंथ मेवा पोचवावया जात ते तिकडेच राहिले गुप्त मागे परतोनी ना आले रघुनाथ पंत परमानंद तेही झाले परागंद केवळ 4 जण सुबद्ध तया स्थानी अवशिष्ट हिरोजी आणि मदारी मेहतर राजे आणि राजपुत्र तव सांकेतिक कळले सूत्र उदयिक आहे देहांत अत्यंतची सावधपण राजे करीती राजकारण पेटारे घेऊन सेवक जण प्रसादात पातले 4 संदुका 8 सेवक तेही रायाचे चिलोक हृदय करीती धक धक भरल्या 2 मिठाईने फुलाद खान तेथे येऊन सहज गेला डोकावून महाराजांची दृष्टी तीक्षण तयांनी ते हेरिले आता फुलाद खान पुरता सवेची न येईल मागुता ऐसा ऐसा समयाशी सर्वथा अंतुरणातून उठिले सन 1666 तारीख 17 ऑगस्ट हिरोजी सिपाच्या रोणी निकाट आपुला वेस दिधला आधीच सकाळ निजान ठेविले होते सकाळ कथून हिरोजींनी त्वरा करून वेस परिधान केला असे मग तत्काल जिजाऊन अंथुरणी राहे पडून जिजाऊचे स्मरण करून राज बैसले संदुकीत आणि दुजिया संदुकी माझी गुप्त रूपे बैसे संभाजी उरले 2 तया माझी पेट भरल्या अगर्याचा मदारी मेहतर कुमार 16 वर्षीय सुकुमार हिरोजी ससेवेत तुझ जीवे भावे चरण दाबी बोला हर हर महादेव उचलिले पेठारे सर्व जयात संभाजी आणि शिव तया मागे जया माझी असे मिठाई ते पुढे जात घाई घाई तयांच्या मागे लवलाही अमूल्य पेठारे ताती रक्षकांनी पहिल्या 2 संदुका घेतल्या परीक्षून अग्र्याचा पेठा देखून 2 तैसाच सोडिल्या धन्य रायाचे नियोजन अचूक अंदाज असे पूर्ण
सर्व संतुक पाहून पाहून गेले कंटाळून रक्षक रोज रोज तोच माल काय तपासावा सकळ म्हणून संतुका भूता वेळ जाऊन दिल्या तैशाची फुलाद खानासी ठकवून तयाचा पोलादी पहारा तोडून वज्र प्राय कवच भेदून पेटारे बाहेर निघाले नगर बाहेर संकेत स्थळी जेत होती नियोजित मंडळी तेथे सायंकाळच्या वेळी चारही पेटारे पोहोचले दाटू लागला अंधकार दिसू शकेना प्राणी मात्र पेठाऱ्यातील मिठाई समग्र सुखे नैवे भक्षिणी 9 वर्षाचा संभाजी तयासी आश्चर्य वाटे आजी निस्तब्ध राहिला कार्यकाजी पेठाऱ्यात पडोनी जरी कुशलत्वे आलो बाहेरी तरी शिवराय चिंतातुर आजची रात्र काळ रात्र सत्वर पसार व्हावे जोवरी असे यामिनी तोवरी लाभ उठवणी दूरवारी जावे निघून ऐसे योजनी निघाले आपण पळालो बंदीतून ऐसे कळताची रक्षक जन मार्ग लक्षून या दक्षिण दिशेकडे धावतील तयासी चकवा देण्या लागी जावे लागेल उत्तर भागी म्हणून राज लागवेगी उत्तरेकडे निघाले सकळ अस्वारूढ होऊन रातोरात करीती गमन उत्तरेसी मथुर महान जनस्थान कृष्णाचे तेथे कृष्णाजी पंत ब्राह्मण मोर पंताचे मेहुणे जाण गाठुनी तयाचे सदन तया स्थानी राहिले संभाजीशी सवे नेता ओळख लागेल अवचिता म्हणून तयासी जाता जाता तेथे जिठेविली योजिले त्याची रात्री सत्वर गती राजे संन्यास वेश घेती दाढी मिशा केस बोडी ती वितरागी होती या ती जैसे निराजी रावजी हे ब्राह्मण महंत होती विलक्षण इतरही मराठे जन शिष्य बनती तयाचे ऐसा संन्यास वेश धरिला मग सूर्य उदय झाला कृष्ण पंतांनी शेजारी जनाला संन्यासी आले कथियले संभाजी त्या समयास घेई ब्राह्मण सुपुत्राचे वेश असो शिवराय मथुरेस ऐसा इति राहटले येरीकडे बंदीग्राहात हिरोजी शय्यवरी पहुडत मदारी तयाचे पदचे पित रात्रीचा समय झाला फुलाद डोकावून जाये तो महाराज निद्रिस्त आहे मग मणी निश्चित होय चिंता काय असे ना रजनीचा समय झाला हीच योग्य वेळ जायला हिरोजी सावधान उठिला लोड घेतला उशाचा लोडासी घातिले पांघरून जवळीच खडगही शिरपेच ठेवून आपुला निजवेस चढवून सिद्ध झाला जावया धन्य हिरोजी फर्ज नवीरा धन्य मदारी मेहतर इतिहासात नावे सुंदर निज नारिष्ट कोरी मदारी ससवे घेऊन हिरोजी बाहेर येई आपण चौकीदाराची चतुर्वचन ऐशा परी बोलत महाराजांचे शिर ठणकत म्हणून आहे ती अस्वस्थ म्हणून कवना लागियात कदापि न सोडावे आम्ही येतो दवा घेऊन राजे असती निद्राधीन दवा दिधल्यावरी प्रसन्न तया लागी वाटेल ऐसे मारून या थाप बाहेर गेले गुपचुप अंधारात झाले गडप नाही परत पातले त्या संपूर्ण रात्र भरी पहारा देती पहारे करी कोणीही न पाहे अंतरी काय आहे म्हणून सरली नाट्य पूर्ण यामिनी उगवून आला वासर मनी विठ्ठल दासाची लावण्य खाणी हवेली संपूर्ण झाली आज शिवाचा छळ करून घ्यावयाचा होता प्राण औरंगजेब विचार मग्न कैसा खून करावा आणि येरीकडे रक्षक तयासी वाटे आलोलिक अजूनी पर्यंत कोणी एक बाहेर कैसा येईना सर्वत्र दिसे सामसुम शांतता ही कैसी परम एकही न दिसे इसम काय नेमके आहे मग होऊन या भयग्रस्त फुलाद खानासी कथित मात प्रसादासे पूर्ण शांत नाही किंचित हालचाल
तेने फुलाद खान दचकला मनी बहुत शंकला तडक उठून संचरला महाला माझी ते धवा मंच काबरी छत्रपती तया निद्राधीन दिसत महाराजांशी हाकलीत उठा उठा म्हणून काही दिसेना हालचाल तयाशी शंका येई खोल व्याधीमुळे राज विकळ होऊन मेले काय ते मुखावरील पांघरून दूर करी फुलाद खाण लोण देखोनी त्याचे नयन पांढऱ्याचे जाहले स्वहस्ते दाबोनी मस्तक खालीच बैसला सुरक्षा नायक जणू काही अटॅक ऐशा परिचक्रावला इतक्या लोट सुरक्षेतून शिवाजी गेला निष्ठून काय हल्ला काय आला हाय अल्लाह हाय दारुण प्रसंग आणला मज पुढे मग फुलाद खान क्रोधिष्ट तेने केला थयथयाट रक्षकांशी फटफट मुखात मारीत सुटला चौकडे सैरा धावत कोठे लपला का ते पाहत क्रोध भय आणि शोकात अपरा आरपार बुडाला खान वेडा पिसा झाला शिवा पळाला उडाला किंवा भुईत गुप्त झाला कोठे गेला नकळे आपुल्याचा मुस्करात तणतणा मारून घेत अनुताप झाला संतप्त गेला धावत रामसिंहाकडे रामसिंहासी बहुत चिडून तेने कचिले वर्तमान शिवाजी गेला रे निष्ठून महादारुण वर्तले रामसिंहाने तत्काळ न दवडीत काळ वेळ बादशहासी जाऊन सकळ वर्तमान कथियले महाराज सुटले कैदेतून ऐकाता सहजा ननंदन गेला भयंकर हातून कैसे भीषण घडले जणू धरणीच दुभंगली की उल्फा मस्तकी आदळली तनुलीच शक्तीच सरली औरंगाच्या तेधवा अत्यंत कोपला पाप घाणी खदिरांगार उठले उसळे नयनी म्हणे बंदी ग्रहातून कैसा शिवाजी पळाला कुणी केली हरामखोरी कैसा पळाला दुराचारी रामसिंहा तुझीच सारी चाल आहे से वाटते येरू म्हणे कृपा करून माझे न घ्यावे नामा विधान पहऱ्यावरी फुलाद खान तोची गाफील राहिला तव तेथे अनुताप तप्त फुलाद खान आला धावत शहासी म्हणे झाला घात शिवा साक्षात पळाला तप्त लोहावरी पडे पाणी तैसा औरंग बोले चिडूनी एकही शब्द मधला गुणी नको सांगू आधी तेथे तो हरामखोरी केली दृष्टी त्यावर नाही ठेविली भयानक गलती केली आता सांगतो वरुणी आग्र्यात तू असेल अजून दोघेही तात्काळ जाते थुण संपूर्ण नगराची वेळून शोध करा जातीने नगराबाहेर जाणारे मार्ग रोधून धरा सारे चहुदिशासी सीता पित्वरे धाडा वायू वेगाने रामसिंहासी बोलले दिल्लीपती ढोलपूर मार्गे यतानी होती तुवा जावे सत्वर गती शिव प्रति धराया मग फुलाद खानाचे सैन्य आग्रा नगरासी वेढून आग्र्याची पाहणी कसून गृहातून करिता ती समस्त ही आग्रा नगरी भयचकित डहुळली सारी आता संक्रांत कवनावरी कोसळणार ना कळे आग्र्या माझी एकच विषय पळून गेले शिवराय कोणी बोलती काय काय कोणी ना बोलाया सांगती म्हणती शिवाजी हा सैतान व्यर्थ ठेवीला बंदिस्त करून आता कुणा कुणाचे प्राण घेईल नय सांगता हा शिवाजी महाभयंकर अजिवारी केले किती प्रकार मुसलमानाची हा निष्ठुर अकस्मातची वधितो हा कोठेही प्रगटून कवनासही टाकील निवटून आता बादशहाचे प्राण कैसे वाचतील नकळे चपळ अश्वावरून रक्षक चौदिशासी गेले अनेक फुलाद खान सुरक्षा नायक धुमाकूळ घाली नगरात शिवाजी अकृसून भ्रमिष्ठा सम धावे खान रामसिंहाचे नाव घेऊन तोही कारण म्हणत असे
बादशहा मूर्तिमंत तोही झाला भयग्रस्त शिवा मोठा हुंडरवंत करील घात आपुला म्हणून आपल्या सभोवती वज्रप्राय यथाशक्ती पहरा ठेवी दिल्लीपती ना जाय कोठे बाहेर औरंगजेब क्रोध संतप्त तरीही मनी भयग्रस्त शिवाजीचा न लगे अंत पकडा म्हणत त्वरेने आग्र्यावरी आले अरिष्ट सर्वत्र होई दणदणाट ग्रहे कोठारे भुयाला संकट तपासित सर्वही दक्षिणेच्या पंथावरून वायू गेला स्वार धाडून सर्व ठाणे धारा लागून भारत ऐशी कळविली शिवाजी आहे निसटला निघाला से जावया दक्षिणेला मार्ग रोखून धारा तयाला धडकी घ्या प्रत्येकाची योगी संन्यासी बनवून कदाचित जाईल निष्ठून बैरागी फकीरासी कसून तपासणी करावी औरंगजेब चरफडत रायासी कराया हस्तगत आकाश पाताळ एक करिता सर्व धुंडीत तयासी औरंगजेबाच्या बेजमा आणि शायस्ते खान मामा राज अंदाज खान पुरून कर्मा जैव जसवंत सिंह ओसाळले शायस्ते खान कैसा म्हणतो तरी मी सांगत होतो शिवाजी कोठेही प्रगटतो गुप्त होतो तैसाची शिवाजीच्या नादी लागणे स्वचरणीच पाशान लोटणे आता तो निश्चयाने घात करील सकळांचा मनी म्हणी औरंगजेबा जी तुका धरण्यासी लागेल विलंब ती तुका शिवा जाईल लांब गंभीर बाबा होईल म्हणून त्यासी सत्वर गती धरून ठेवावा यथामती त्यासाठी त्याने सर्व शक्ती आपली पणाशी लाविली सकळ हे नजे चतुरा तयासी धाडिले सर्वत्र शिवाजी नामे जो काफिर तयाचा शोध घ्यावया फुलाद खान म्हणी विचारे कैसा पळाला हा कै केसरी तव परिस्थिती सारी ध्यानी आली तयाच्या मिठाईच्या संदुकातून पळून गेला हा हैवान सकळ संदुका तपासून आपण नाही तपाहिला म्हणजे याचा आजार हेही नाट्य होते समग्र कैसा ठकलो मी पामर पळाला काफिर हातोहात हे निवटावया कारस्थान रामसिंहच असेल कारण तयाण्याचा साह्याचा करून शिवाजीची सोडविले रामसिंह झाला हरामखोर तयानेच केला हा प्रकार फुलाद खान फोडी खापर रामसिंहाच्या मस्तकी येरीकडे शिवंद्रपती पुढचा कार्यक्रम आखिली पातळे होते जया राती त्याची समय ठरविले संभाजीची सवे नेता मोगलासी कळेल अवचिता त्यासी ब्राह्मण वेश सर्वथा मथुरेशीच ठेविले मग राया सहस कळ जण आस्वावरी आलुडोन संन्यास वेश करुणी धारण दक्षिणेशी दौडले आडमार्ग धरून दौडत दिन आणि अंधारात उतरती मठ मंदिरात विश्रांती किंचित घेताती मग वायू ग्यास्वावरुढ पुढत करीत मार्गक्रमण नरवर घाट ओलांडून पुढे जाती तत्काळ आस्व कर्दमात रुतती मार्ग नद्या लागती चपळपणे ओलांडती पुन्हा धावती जीवे प्राणे शिवाजी पळाला हे संकट मागुनी दूत येते दौडत तयाच्याही पुढे धावत शिवराज जात परणे सर्जेरावचे धेनी निराजी या सवे धावती राजे शिवाजी निंबाळकर रामात महादाजी तया सवे असे पै राजे चाले दक्षिण पंथी परंतु काही राहिले मागुती तयांची नामे यथा निगुती सावचिती परियसा रघुनाथ पंत त्र्यंबक पंत हिरोजी फर्दन मदारी सहित कवी परमानंद संस्कृत शिवभारत लिहिणारा रघुनाथ त्र्यंबक दोन्ही ब्राह्मण बाहेर पडाया आग्र्यातून तयासी विलंब झाला पूर्ण मोठा घात झाला फुलाद खानाच्या नक्र मुखात दोघे घावले अकस्मात तयासी करून या बंदिस्त चहा पुढे आणले शिवराजांचे हे वकील काय वर्ण तयाचा छळ
फुलाद खान केवळ खळ करी प्रश्न तयासी शिवाजी कोठे बैसला लपून तात्काळ सांगा मज लागून ना तरी त्वचा काढी तो सोलून काढी तो फोडून तुम्हासी परंतु असा हे ते विप्र काय कथितील उत्तर बंदीग्रही नेऊन या पार छळ तयाचा आरंभिला तयासी प्रतोदाने ताडिती तप्त शस्त्रे पोळविती तीक्ष्ण शस्त्राने खोचिती सुड घेती तयावरी तयाने त्वरा केली असती ना आली असती मार्गगती परंतु प्रहार तयावरती दुर्दैवाने ओढवला नृपती कोठे पळून गेला विप्रासी नये सांगायला मग तुझा लकडा लाविला फुलाद खानाने तया मागे तयासी मध्ये कथाईसे षडयंत्र मागे रामसिंह असे त्याने मारा भेट तैसे वदता ती मिथ्याची ऐसे वदवुनी वचन गेला शहा पुढे घेऊन शहा पुढे बोलती ब्राह्मण रामसिंह कारण असे पण रामसिंहाचा किंचितही दोष नसे आकारी तयासी नसे माहितीही शिवराय केव्हा पळाले रामसिंहाचे ही लोक राय भोवती असती रक्षक परंतु तयाचा काही एक संबंध नसे यामध्ये तरीही फुलाद खान क्रूर तयासीच असता कसूर रामसिंहासी जबाबदार त्याने बळेची ठरविले रामसिंहासी पाचारून शहा बोले क्रोधायमान तुझ मुळेची शिवा निष्ठून गेला फसवून आम्हासी तुझी मनसब झाली खस्त जहागिरी ही केली जप्त आजीपासून दरबारात अजिबात नाही आले ऐसे भयानक शासन रामसिंहासी विनाकारण त्याने बहुतची झाला खिन सर्वस्व हरण झाले जैसे आता इकडे शिवंद्रपती वायुवेगे अंतर काटिती गोदावरी ओलांडिती भीमेसी ओलांडिताची भीमरथी बहुआला दले चिती स्वराज्य प्रजा किती प्रतीक्षा करीत तयाची गत 6 महिन्यापासून जिजाऊचे प्रपंच भान उत्तरेत होते गुंतून ते आजी परतून पातले घेऊन संन्याशाची गुंती आले राजा दुर्गावरती जिजाऊ गोसाव्यासी निरखिती नोळखीत कवनासी जिजाऊंची मुद्रा गंभीर दिसत असे चिंतातुर सुकोनी कृश झाले शरीर गलित गात्र अवयव देखताच जिजाऊ प्रती राजे सद्गदित चित्ती चरणी भक्ती उतरिती लोटांगण घातिले संन्यासी घालितो लोटांगण जिजाऊ पाहे निरखून हृदय आले उचंबळून मिठी कडकडून मारिली उभयता सद्गदित हृदयात नयनी येती अश्रुपात कित्येक दिवसात दूत विरह सरला तयाचा निशाणी भेरी दनानल्या तोफा अद्भुत कडाळल्या दिगंत भेदित दुर्गिल्या सकळा लागे कथावया कळी काळाच्या मिठीतून राजे आले परतून दुर्ग झाला आनंद मग्न परिय कनून जिजाऊसी कोठे आहे शंभू बाळ जिजाऊ पुसताती व्याकुळ राणी वशात ही राण्या विकाळ शंभू बाळ दिसेना जिजाऊ पुसत उता वेळ
कोठे आहे शंभुबाळ परम विवेकी शिवंद्रपाळ अश्रुवाणी नेत्रासी येता सीता परतोन मध्येच काळ आला दारुण संभाजीचे पंचप्राण तेने लुटून नेले पै ऐकताची ऐसे उतारा वज्र पडिले मस्तकावर अंग घालून धरणीवार आक्रोश करी जिजाऊ आणि करा निवसा सकाळ दुखा वेगे करी कोल्हाळ आनंद विरोधी दुःख केवळ दुर्गावरी पसरले परंतु तया नाही लाज शिवंद्रपती प्रताप तेज करायाली रहे दुःख काज ऐसे सहज बोलिले भयानकची विषण दुर्ग दिसे सुनसान संभाजी आठवून सकळ रुदन करिताती संभाजी आवे सुखरूप ऐसा होता पै संकल्प म्हणून नरवीर प्रताप ऐसे मिथ्या बोलिले पंतप्रधान मोरपंत आणि सरदार प्रतापवंत तया सवे बोलोनी माता माहिती घेतली राजाची जणू काही झालेची नाही ऐशा आविर्भावात पाही राजेवर तती निज देही अभ्यास करीत राजाचा असताही रायांची अनुपस्थिती राजे चालिले उत्तम रीती आणि वृद्धले ही विती मावळ्यांच्या प्रयत्ने रावजी सोमनाथ सुभेदार त्याने कमाल केली थोर आदिलावरी करुणी प्रहार दुर्ग रांगणा जिंतीला मार्गा माझी संभाजी वारला ऐसा सर्वत्र गलबला झाला विनादागऱ्यापर्यंत गेला शोध थांबला दोघांचा राजे पोचले दुर्गासी संभाजी पोचला ईश्वरापासी मग यातायात कायासी पकडण्याची करावी तरीही औरंगजेब संतप्त दोघा विजासी बंधू छळीत बहुछळीत अकारण त्रासले बहुत नाही पळाले गुप्त रीती हिरोजी आणि मदारी मात्र सीता फिरे निसटले शूर दोघे म्हणून या फकीर पंत चालती दक्षिणेचा मथुरेत द्विज पुत्र बनून संभाजी करी वेदाध्यायन ब्राह्मणा परीस विचक्षण बुद्धी असे तयाची आस्वराज दक्षिणेत सुखरूप पोहोचले सुरक्षित हर हर महादेव अद्भुत सह्याद्रीत निनादला धन्य राज शिव छत्रपती धन्य मावळे सोबती धन्य रामसिंह नरपती साहे केले रायासी आता पुढील अध्यायी भयानक प्रकार होईल काही ते परिसा श्रोती सर्वही अद्भुत पाही शिवकथा स्वस्ती शिवायन ग्रंथ शिवकथा ही परमाम अद्भुत परिसत जन शिवभक्त 56वा अध्याय गोढा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय।